पौष पौर्णिमेला करा हे उपाय. भगवान भोले बाबा आपल्या जीवनातील परेशानी दूर करतील. पौष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते चंद्रदोषाचे परिणाम कमी करते आणि मनाला शांती आणि स्थिरता देते. असे मानले जाते की दूध हे सात्विक तत्वाचे प्रतीक देखील मानले जाते. भगवान विष्णूंना प्रसन्न करते आणि भक्ताला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. पौष पौर्णिमेच्या पवित्र दिवशी शिवलिंगावर मध अर्पण करणे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की ते वाणीला गोड करते आणि कुटुंबातील तणाव आणि वाद शांत करते. या प्रथेमुळे सौभाग्य देखील वाढते आणि जीवनात शुभता येते. शुद्ध गाईचे तुपाने भगवान शिवांना अभिषेक करणे अत्यंत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार तूप भगवान विष्णूंना देखील विशेषतः प्रिय आहे, म्हणून ते अर्पण केल्याने देवांकडून आशीर्वाद मिळतात. यामुळे कुटुंबात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. पांढरे चंदन. पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव यांना पांढऱ्या चंदनाचा टिळक लावणे शुभ मानले जाते. पांढरा रंग चंद्र आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहेत. असे मानले जाते की ह्यामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व वाढते आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात. अक्षत. शिवलिंगाला संपूर्ण म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात असे मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी अक्षत अर्पण केल्याने शाश्वत पुण्य मिळते आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते असे शास्त्रात म्हटले आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी घरी खीर तयार करावी आणि रात्रभर चांदण्यामध्ये ठेवावी. असे मानले जाते की चांदी, पितळ किंवा मातीच्या भांड्यात खीर साठवणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पौर्णिमेच्या दिवशी असतो. जेव्हा चंद्राची शुभ किरणे खिरीवर पडतात तेव्हा ती अमृतासारखी बनते. असे म्हटले जाते की ही खीर खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या कमी होतात आणि कल्याण सुधारते. शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते. म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करावी आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करावे. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील. तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूंची देखील पूजा करावी. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून केली तर जास्त योग्य फळ मिळतात. तर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे. नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे, ज्याने धनाचे आगमनाचे मार्ग खुलून जातात. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा. जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 15 ते 20 मिनिटं चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्याची ज्योत वाढते. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते. तर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढायला पाहिजेत. तर पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप केला पाहिजे. पौष पौर्णिमेला स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आशीर्वाद मिळतो. या दिवशी
पवित्र नद्या, तलाव आणि जलाशयामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. तथापि, जर काही कारणास्तव तुम्ही नदीत स्नान करू शकत नसाल तर गंगाजल तुमच्या अंघोळीच्या पाण्यात मिसळा आणि घरी स्नान करा. तर पौष पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर तयार करावी आणि ती चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यात ठेवावी. ती भांडी जिथे चंद्रप्रकाश थेट पडतो तिथे ठेवावी. मध्यरात्रीनंतर प्रसाद म्हणून खीर खावी. ह्या उपायाचे पालन केल्याने आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. पौष पौर्णिमेच्या दिवशी 11 पिवळ्या कवड्या घ्याव्यात आणि कवड्यावर हळदीचा तिलक लावावा. नंतर त्या देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे. देवी लक्ष्मीचा बीजमंत्र 108 वेळा जप करावा. दुसऱ्या दिवशी कवड्या लाल रेशमी कापडात बांधा आणि त्या तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. ह्या उपायाने वर्षभर तुमच्या घरात संपत्तीचा प्रवाह राहील. पौष पौर्णिमेच्या रात्री चांदीच्या भांड्यात शुद्ध पाणी, कच्चे दूध, थोडी साखर आणि पांढरी फुले मिसळा आणि चंद्राला अर्पण करा. सुख आणि शांतीसाठी चंद्रदेवाची प्रार्थना करा. हा उपाय मनाला शांत करतो आणि सौभाग्य वाढवतो. मानसिक शांती. कच्चे दूध चंद्राचे प्रतीक आहेत. शिवलिंगाला अर्पण केल्याने ते मनाला शांती देते आणि चंद्रदोषाचे दुष्परिणाम कमी करते. तर भगवान विष्णूंची कृपा. दूध हे आध्यात्मिक ऊर्जेचे शुद्ध प्रतीक मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी दुधासह अभिषेक केल्याने केवळ महादेवच नव्हे तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात, ज्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते असे मानले जाते. घरी पूजा केल्यानंतर दर्शनासाठी मंदिरात नक्की जावे. शिवलिंगाला तांब्याच्या भांड्याने जल अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा आणि बिल्वाची पाने, धतुरा आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण करावे आणि पूजा करावीत. हनुमानजींच्या समोर दिवा लावून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करावे. ओम रामदूताय नमः ह्या मंत्राचा जप करावा. पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा वाचणे आणि ऐकणे महत्त्वाचे आहे. सत्यनारायणाची पूजा करावी. या दिवशी दान पुण्य करावे. गरजू लोकांना पैसे, अन्नधान्य, पादत्राणे आणि कपडे दान करावे. गोशाळेतील गायींची काळजी घ्यावी. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.